तर अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे नैसर्गिक नाही पण मानवी आपणच तयार केलेले संकट येत आहे आणि ते संकट दूर करायचे असेल तर ग्रामीण भागाशिवाय शेतकऱ्याशिवाय सरपंचाशिवाय तिसरा माणूस नाही। म्हणून माझी विनंती आहे सरपंचाला की नुसतं गावासाठी नाही तरी देशासाठी तुम्हाला हे काम करायचंय, मनापासून करा। ग्राम सुधारल्याशिवाय देश सुधारणार नाही। त्यामध्ये 5-7 गोष्टी करा प्राधान्याने। पाणी स्वच्छ पाहिजे पिण्याला, लोक समाजाला झाडं भरपूर लावले पाहिजे, फळाचे लावले पाहिजे, गावात स्वच्छता पाहिजे, भेसळयुक्त खाल्लं नाही पाहिजे, गावातलं तयार झालेलं अन्न जास्तीत जास्त खाल्लं पाहिजे, मुलांच्या शिक्षणाकडे संस्काराकडे लक्ष दिलं पाहिजे, गावातल्या वडीलधाऱ्या म्हाताऱ्या लोकांना जीव लावला पाहिजे। ही सगळे कामं आम्ही आमच्या इथे करतोय आणि त्याच्यातूनच खरं गाव विकास आणि माणूस समृद्ध होईल। पूर्वी लोक 100 वर्ष जगायचे, आता 60 वर्षे माणूस जगत नाही, 50 वर्षात मरतोय। मग याला कोणीतरी जिम्मेदारी घेतली पाहिजे। 130, 140, 35 वर्ष पहिले लोक जगले। श्रीकृष्णाचं वय 135 होतं म्हणते है ना। आणि आता जर तुम्ही कोणालाही विचारलं तू किती वर्ष जगन ते 50 बरोबरी 50 म्हणतो, म्हणजे तो हपकून गेला, आता तोच हपकून गेलाय ना। मग ही कोणावर तरी जिम्मेदारी पाहिजे, म्हणून हे काम केले पाहिजे।